तर पाहू शकता आज माझ्याकडे सुक्या चाऱ्याची गाडी आलेली आहे आणि सुका चारा हा विकतचाच घ्यावा लागतो माझ्याकडे आणि हा प्रति किलो 22 रुपयाने माझ्याकडे पडलेला आहे। जर का असं आपण ग्रुपनं केलं असतं तर आज हा थोडा अजून कमी पडला असता, पण आपण ग्रुपमध्ये नसल्यामुळे किंवा आपण एकत्र नसल्यामुळे शेतकरी हा 22 रुपयाने आणि जो आलाय चारा तो सुद्धा ओरिजिनल नसणार आहे, कारण त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण त्यांनी शेती बदनाम आहे किंवा शेती बेकार आहे किंवा शेतीमध्ये पिकत नाही असं जी म्हणतात ना, त्यांनी एक लक्षात ठेवायचं, शेतीमध्ये येण्यासाठी ना एकटा जर करणार असाल तुम्ही तर तुम्ही येऊच नका, कारण तुमची तीच अवस्था होणार आहे जी बाकीची लोक सांगतात। पण शेती जर समूहानं केली म्हणजे ग्रुपनं, जसं माझं मेंढीपालन आहे किंवा मी मेंढीपालन ह्या ग्रुपनं करतो, तर त्या ग्रुपनं केलं तरच होणार आहे। तुम्ही एकटा रील स्टार जो कोणी रील करतो आणि जो कोणी सांगतो की शेती अशी आहे शेती तशी आहे किंवा ह्या व्यवसायाचा असेल त्या, तर कधीच त्याच्यावर सक्सेस होणार नाही। कारण आता हा काल मी बघा ज्वारीचा कडबा आणि तुरीचं भुसकाट घेतले, 22 रुपये मला घरपोच पडलं। 22 रुपयात घरपोच पडलं तर त्याचं कारण एक असतं की शेतकऱ्याला त्याचं 4 ते 5 रुपये मिळले असतील, तिथं जमा करणाऱ्याने 4 ते 5 रुपये घेतला असेल, तिथून ट्रान्सपोर्ट ज्या काही व्यापाऱ्याला दिला असेल तो 2-3 रुपये ठेवतो, तिथून ट्रान्सपोर्टमधनं आमच्याकडच्या व्यापाऱ्याकडे येतो आणि आमच्याकडचा व्यापारी 2 रुपये ठेवून आम्हाला नंतर देतो। जर एवढी मध्ये जर तुम्ही केलेल्या कष्टापेक्षा जास्त पैसे ही लोक घेत असतील तर तुम्ही का कमवू शकत नाही? तर आपण का कमवू शकत नाही? तर आपण एकत्र नसल्यामुळं कमवू शकत नाही। कारण आमचं कसं असतं, शेतकरी एकत्र कधी येऊ शकत नाहीत आणि शेतकरी न एकत्र येण्याचंच कारण हे झालं की ह्या लोकांनी त्याचे फायदे घेतलेत। आता आम्ही मेंढीपालनाचं जे काय केलं आहे सर्वांनी ग्रुपमध्ये आहे, सर्व एक समान चाललेले आहेत, कुणाचाच कुणाला त्रास नाही, कुणाचाच कुणाला मायनस नाही। तर ज्याची काय कमी असते किंवा ज्याला काय कमी असते ती माहिती मिळत असते। तर शेतकरी जो काय आहे मुळात हा गरीब नाही किंवा त्रस्त नाही, पण तो एकटा असल्यामुळे ना त्याला खूप साऱ्या अडचणींचा त्रास करावा लागतो। आता आम्ही का लोकांना समूह करतो, तर ज्या भागामध्ये चारा आहे, काही ठिकाणी 4 रुपये किलो आहे हरभऱ्याचे आम, आणि तीच हरभऱ्याचे आम आमच्याकडे 14 ते 15 रुपये जाग्यावरती आणि तिथून आणायला 3 रुपये खर्च येतो, म्हणजे 16 ते 17 रुपये आमच्याकडे हरभऱ्याचे आम पडती। मग जर असं आपण शेतकऱ्याने एकत्र आलं किंवा चाऱ्याचे वगैरे जे नियोजन केलं तर सर्वात चांगलं होणार आहे। नाही तर तुम्ही जे कोणी असाल एकटा येऊन तुम्ही इतिहास घडवाल तर हे कधीच शक्य नाही। मस्त यूट्यूबला सांगतील, रील टाकणारे सांगतील, पण तुम्ही एकटा येऊन कधी होणार नाही। कारण आता कलिंगडचं बघितलंच असाल तुम्ही, कलिंगडच्या भल्या रील आल्या होत्या आता, आणि आता जेव्हा कलिंगडचे भाव पडले किंवा जेव्हा काय झालं, कारण त्यांच्या पण हातात नव्हतं ना काय, तेही काय करू शकत नाही, ते रीलच बनवू शकतात, पिकवायचं कसं हे सांगू शकतात पण विकायचं कसं हे सांगू शकत नाही। तर आपल्या प्रत्येकाला विकता आलं पाहिजे आणि विकायचं कसं हे आपल्या ग्रुपमध्ये शिकलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही। आणि ग्रुपनं कराल तरच हे सक्सेस होणार आहे, नाहीतर तुम्हीसुद्धा शेतीत जर याल तर तुम्हीसुद्धा लॉस होईल। आणि समजा एखाद्याकडे स्किल असेल, बघा मी काय सांगतो आहे, एखाद्याकडे स्किल असेल, आता माझं मेंढीपालन आहे, माझ्याकडे स्किल आहे की त्याला कटिंग करून विकू शकतो। जरी कुणी माझ्याबरोबर जी येतात ते व्यापारी बार्गिन का करत नाही, तर माझ्याकडे स्किल आहे की मी त्यांना कापून इथं विकीन। जर बाजारात 850 रुपये ना तर मी 800 रुपयानं विकीन, 700 रुपयानं विकीन, पण माझ्याकडे स्किल आहे ती। तशी स्किल प्रत्येकाकडे नसते, म्हणजे मटण विकणे वगैरे। तर आपण जर ग्रुपनं आलं तर काहीतरी वेगळा इतिहास करू शकतो। आता माझे जे काही प्राणी आहेत किंवा माझ्याकडे 100-500 झाले, मी रोज जरी इकडे कापलं ना तरी मला काही फरक पडणार नाही, पण बाकीच्या लोकांना विकायला अडचण होणार आहे। ज्यांच्याकडे 100, 200, 400, 500 जे काय असतील त्यांना विकायला रोज अडचण होणार आहे। त्याच्यापेक्षा जर आपण एकत्र आलं किंवा एखादा अजून काही एम्पायर होत असेल का असं चर्चा केली ना तर हे सक्सेस होणार आहे। नाहीतर काय होणार आहे, ज्याच्याकडे स्किल आहे तो स्किलप्रमाणे चालणार आहे आणि ज्याच्याकडे स्किल नाही आहे त्यांना मात्र व्यापाऱ्याच्या हाताखाली जो काही व्यापारी सांगेल त्या हाताखाली त्या रेटनं द्यावंच लागणार आहे, त्याला पर्याय नाही। आता मागे आमच्याकडं 450 रुपये किलो आहे मटणाचं, म्हणजे जिवंत, तर एका दादाने सांगितलं होतं 250 रुपये किलो आमच्याकडनं नेतं। आमच्याकडे कोंबडी जरी न्यायचं म्हटलं ना, एक कोंबडा तरी 500 रुपये असतो, आणि तो किती किलो पडतो तर 3 पावशेर पण पडत नाही, तरीसुद्धा 500 रुपयाच्या खाली कोंबडा देत नाहीत। तर प्रत्येकाच्या भागानुसार आहे, आणि तुम्ही जर प्रत्येक वेळीच व्यापाऱ्याच्या भरोश्यावरती राहणार तर ते म्हणतील तेच पैसा द्यावा लागणार आहे, तुम्हाला घ्यावाच लागणार आहे, त्याला पर्याय नाही। आणि माझ्या तिथं येणाऱ्याचं कसं मी करतो, न्यायचं असेल तर न्या, नाही तर नेऊ नका, माझं मी कापायला तयार आहे। तिथं बाजारात 850 आहे ना, मी 750 विकीन, 700 विकीन, काही फरक नाही, तरीसुद्धा पैसे ह्याच्यापेक्षा जास्त येतात। जर असं काही केलं तर 100% फायद्याचं येतं। आणि
जर का आपण समूहानं आलं, असे खूप सारे समूहांना मी फॉलो करतो, म्हणजे काही शेतकऱ्यांनी असं समूह करून शेती केलेली आहे, तर असे शेतकऱ्यांना मी सुद्धा पाहत असतो, त्यांनी काय स्टेप बाय स्टेप करत नेला तशा पद्धतीनं मीही नियोजन करतो. कारण मी जरी एकट्यानं मेंढीपालन केलं तर मग माझं कापून विकू शकतो, त्याला काय हरकत नाही. आणि जर काय आपण एकत्र ग्रुपनं केलं तर 100% आपल्याला सगळ्यांचा फायदा होऊ शकतो. एखादा जे काय एक्सपोर्ट करतात, आता 80% मटण जे आहे म्हणजे म्हशीचं एक्सपोर्ट होतं आणि 2% मेंढ्यांचं एक्सपोर्ट होतं, फक्त 2% एक्सपोर्ट मेंढ्यांचं होतं. असं जर काय एखादा एक्सपोर्टर वगैरे असेल त्यांच्याशी जाऊन चर्चा करू, कारण त्यांच्याकडे 380 ते 400 रुपयाने एक्सपोर्टला जी जाणारे प्राणी असतात, कारण त्यांना क्वांटिटी लागते. आणि जर आपण काही ग्रुपनं असेल आपण सर्व, तर आपण त्यांना सांगू शकतो बाबा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही ग्रुपनं देऊ शकतो. असं जर काय झालं तर 100% तीही लोकं घेतील, कारण त्यांना एकाच जाग्यात सगळं प्राणी मिळणार असतात. जर असं काही विचार असेल तर 100% सर्वांचा फायदा होईल. नाही तर एकट्याने येऊन तुम्ही इतिहास घडवाल ह्यात कुठल्याच ह्याच्यामध्ये नाही. कारण मी जे पाहतोय आता मेंढीपालन किंवा शेती ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहतोय, तर एकटा जो काही कोण करत असतो त्याला कधीच सक्सेसफुल होणार नाही. किती त्यांनी रील बनवू द्या आणि किती त्यांनी यूट्यूबला व्हिडिओ टाकू द्या, तसं काही होत नाही. आणि तुम्ही जेवढं परिस्थितीचं व्हिडिओ टाकाल यूट्यूबवरती तेवढ्या तुमच्यापासून जी लोकं आहेत ना ती लांब लांब जायला सुरुवात होत आहे. कारण तुम्ही परिस्थिती दाखवताना परिस्थितीच्या उलट करण्याचं काम नाही करत तुम्ही. तर माझ्याकडे हे झालं, माझ्याकडे ते झालं, तर तसं काही करत जाऊ नका. तर आपला तिथं कुठं ग्रुप होतो आहे का आणि ग्रुपनं आपल्याला काय होतं आहे का अशामध्ये शोधा काहीतरी आणि त्याच्यानुसार करा, तर 100% हे सक्सेसफुलच्या दिशेने जाऊ शकतं. कारण आता ज्या लोकांचा मला मेसेज येतात की लोक मेसेज करतात वगैरे वगैरे, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे ग्रुपनं करताय ते चांगल्या प्रकारे आहे. आणि मी कुणाचंही मला व्हिडिओ आला की मी टाकत असतो, कारण मला काय घेणं देणं नसतं, मला कटिंग मार्केटप्रमाणे करायचं आहे. आणि माझी स्किल मला माहिती आहे की मी जरी कुणी नाही नेलं तरी माझं मी कटिंग करून इथं विकू शकतो, कारण ही माझ्याकडे स्किल आहे. तसं प्रत्येकाकडे नसणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी एकदा विचार करा. आपण जर ग्रुपनं आलो, ज्यांच्याकडे चारा आहे त्यांनी चारा स्टोअर करा, त्यांच्याकडून आम्हाला द्या. जो आता हे 22 रुपयाला पडले ते डायरेक्ट शेतकऱ्याकडनं घेतलं असतं मला 15 रुपयानं पडलं असतं, शेतकऱ्याला 10 रुपयानं मिळलं असतं, म्हणजे त्याचाही फायदा 5 रुपयाचा झाला असता, माझाही फायदा 5 रुपयाचा झाला असता. पण असं काय आपल्याला संकल्पना कोणाला येत नाही. आणि अशामधून काय झालं की आपण खूप मागे आहे आणि मग सांगतो काय शेती खराब आहे, शेतीत उत्पन्न होत नाही. अरे शेतीत उत्पन्न होत नाही कुठल्या देवानं सांगितलं आहे? शेतीच्या जीवावरती ह्यांनी व्यापाऱ्यांनी बंगलं वगैरे सगळं काय केलं, त्यांना कधी तोटा नाही आणि शेतकऱ्यालाच तोटा येतो का? आता बघा युद्ध चाललं आहे, शेतीचं भाव पडले पण शेतीवरती औषधं फवारणं वगैरे जे काय त्याचे भाव नाही पडले कधी. मग तसं विचार तुम्ही करा, कारण त्यांची युनिटी असती, तुमची युनिटीच नसते ना. मग तसं जर काय केलं आपण सर्वांनी तर 100% मी सांगतो ना, ह्या मेंढीपालनात चारा महत्त्वाचा आहे. काही लोकांना चारा मिळत नाही म्हणून त्यांची स्किल त्यांच्यामध्ये खूप चांगलं नॉलेज आहे पण ती सांगू शकत नाही, कारण आमच्यासारख्याकडे चारा मिळत नाही, आम्ही कशाला तुमच्यासाठी मगजमारी करू, असा काही लोकांचा समज होतो ना. आणि ज्यांच्याकडे चारा आहे त्यांच्याकडे तेवढी स्किल पण नाही. मग त्यांचं कसं आहे, व्यापारी सांगाल त्याप्रमाणेच द्यावं लागणार आहे. म्हणून जर असं काय एकमेकाला मदत केली आपण, जसं मी मेंढीपालन करतो आहे, मी प्रत्येकाला मेंढ्या देतो, 1-2 का होईना पण देतो. तसं जर आपण चाऱ्याचं नियोजन केलं प्रत्येकाने, बाबा तुमच्या भागात जास्त आहे ना तुम्ही गोळा करा, गोळा करण्याचे पैसे वगैरे घ्या, काही हरकत नाही. पण जो आम्हाला येतो हे, आता हे जरी मी आणलं आहे ज्वारीचं आणि तुरीचं, तरी काही ओरिजिनल त्यांनी दिलेलं नसणार आहे, कारण मी बघूनच सांगू शकतो की ते ओरिजिनल नसणार आहे, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असणार आहे, ते पाणी मारूनच दिलेलं असतं. पण आपला शेतकरी कधीच असं काही करू शकत नाही आणि देतही नाही. तर असे जर शेतकरी गोळा झाले तर 100% आपण एक दिवस वेगळाच काहीतरी मार्ग करू आणि वेगळ्या पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांना परवडेल अशा प्रमाणे मेंढीपालन करू शकतो.